नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि बघा, खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत। मध्यंतरी काही कारणास्तव आपण व्हिडिओ बनवू शकलेलो नाही, तर आजपासून आपण एग्जाम होईपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बनवणार आहोत। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये पहिला क्वेश्चन आहे, पहिली घटना दुरुस्ती डॅश डॅश साली झाली। तर पहिली घटना दुरुस्ती केव्हा झालेली, त्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, 1951 साली पहिली घटना दुरुस्ती झालेली। तर बघा, पहिली घटना दुरुस्ती कायदा 1951चा आहे। तसंच तो 10 मे 1951 रोजी भारताचे तत्कालीन जे पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू यांनी ह्याची म्हणजे ह्याचा जो पाया रचला होता किंवा हा कायदा मांडला होता। आणि 18 जून 1951 रोजी संसदेने तो लागू केला होता। पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या देशाकडून संविधानात मूलभूत कर्तव्ये स्वीकृत करण्यात आली। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे, जे की इथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे, ऑप्शनमध्ये नाही आहे, पण ह्याचं करेक्ट आन्सर आहे रशिया। रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्ये स्वीकृत करण्यात आलेली आहेत। तर रशिया 4 नंबरला पर्याय लिहा, ड ऑप्शन रशिया। तर बघा, मूलभूत कर्तव्यांची कल्पना आपण रशियाच्या राज्यघटनेतून घेण्यात आली होती। तसंच स्वर्णसिंग समिती जी होती, स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्ती कायदा 1976चा होता। तर याद्वारे संविधानाचा भाग 4A हे मध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत ही मूलभूत कर्तव्ये। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, निराधार महिलांसाठी मुंबई व पुणे येथे सेवा सदन या संस्था कोणी स्थापन केल्या। तर सेवा सदनची स्थापना केलेली आहे रमाबाई रानडे, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर वंचित आणि गरीब मुलींना उत्पादनक्षम बनवण्यासाठी, तसंच त्यांना स्वावलंबी होण्यासाठी, शिक्षण आणि कौशल्य उपलब्ध करून देण्यासाठी 1915 रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली होती। तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, संशय कल्लोळ हे नाटक कोणी लिहिले। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अ ऑप्शन, गोविंद बल्लाळ देवल यांनी संशय कल्लोळ हे नाटक लिहिलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर नाही। तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे कराचे दोन प्रकार आहेत। तर प्रत्यक्ष कर नाही ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, विक्री कर हा प्रत्यक्ष कर नाही, तर तो कसा आहे, अप्रत्यक्ष कर। तर बघा, प्रत्यक्ष कर कोणते कोणते होते, तर आयकर, कॉर्पोरेट कर, भांडवली नफा कर, संपत्ती कर, हे सगळे कसे होते, प्रत्यक्ष कर होते, प्रत्यक्ष कर। आणि अप्रत्यक्ष करामध्ये कोणते कर होते मग, उत्पादन शुल्क, सेवा कर, विक्री कर, करमणूक कर, वॅट इत्यादी सगळे हे अप्रत्यक्ष कर होते, जे की आता GST मध्ये वर्ग करण्यात आलेली आहेत। तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲगमार्क ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे। तर ॲगमार्क ही संज्ञा कृषी विपणनशी संबंधित आहे, म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे। तर बघा, ॲगमार्क हे भारतातील कृषी उत्पादनावर वापरले जाणारे एक प्रमाणचिन्ह आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण, मुघल साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली। तर मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली होती, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, बाबर, म्हणजेच झहीरुद्दीन मोहम्मद बाबर हा भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक होता। आणि त्याने कधी 21 एप्रिल 1526 रोजी मुघल साम्राज्याची स्थापना केली होती। कधी, 21 एप्रिल 1526 मध्ये अशा प्रकारे मुघल साम्राज्याची स्थापना केली होती। बाबर हे नाव लक्षात असू द्या मित्रांनो, कारण याच्यावर खूपदा क्वेश्चन आलेला आहे आणि इथून पुढे पण येण्याचे चान्सेस आहेत। मुघल साम्राज्याची स्थापना केव्हा झाली किंवा कोणी केली, याच्यावर क्वेश्चन खूपदा येतो। पुढचा क्वेश्चन पहा, क्रिप्स योजनेस पोस्ट डेटेड चेक असे कोण म्हणाले। तर बघा, क्रिप्स योजना जी होती त्याला पोस्ट डेटेड चेक असं कोणी म्हटलेलं आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, महात्मा गांधींनी असं या क्रिप्स योजनेला म्हटलेलं आहे। पुढचा क्वेश्चन आहे, 1943 मध्ये केंद्रीय कायदे मंडळावर निवड झालेली प्रथम भारतीय महिला कोण। तर 1943 मध्ये केंद्रीय कायदे मंडळावर निवड झालेली प्रथम महिला आहे राधाबाई सुब्बाराव, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांची कैफियत हा ग्रंथ केव्हा लिहिला।
तर अशा प्रकारचा जो ग्रंथ आहे शेतकऱ्यांची कैफियत, हा महात्मा फुले यांनी केव्हा लिहिलेला आहे? 1883. म्हणजेच पहिले ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. महात्मा फुले यांची इतर जर साहित्य संपदा पाहायला गेलं तर काय काय आहे बघा, त्यांचं आहे इशारा, गुलामगिरी, तसंच ब्राह्मणाचे कसब, तृतीय रत्न, हे त्यांनी काही नाटक किंवा काही साहित्य लिहिलेली आहेत. आणि त्याचे हे नावं तरी ॲटलिस्ट लक्षात असू द्या. खालीलपैकी महात्मा फुलेंचं साहित्य संपदा कोणती आहे असा प्रश्न येऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचं एखादं इशारा, गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब यापैकी एखादं एक ऑप्शन दिलेलं असेल आणि अदर 3 ऑप्शन दिलेले असतील आणि त्यामधून आपल्याला निवडायला सांगतील. त्यामुळे महात्मा फुलेंचे हे साहित्य लक्षात असू द्या. पुढचा क्वेश्चन आहे, स्त्री मुक्ती दिन म्हणून कोणाचा जन्म पाळला जातो? तर स्त्री मुक्ती दिन म्हणून कोणाचा जन्म पाळला जातो? त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा स्त्री मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी किंवा क्वीन ऑफ अरेबियन सी असं म्हटलेलं आहे? तर अरबी समुद्राची राणी कोणाला म्हटलेलं आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन, कोचीनला अरबी समुद्राची राणी असं म्हटलेलं आहे. तर कोचीनला का बरं अरबी समुद्राची राणी म्हटलेलं आहे? तर कारण जवळपास 14व्या शतकापासून कोचीन हे मसाल्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध केंद्र आहे. तर पुढचा क्वेश्चन पहा, 2 लगतच्या जीवसमुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश डॅश डॅश म्हणून ओळखला जातो? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 3rd ऑप्शन, इकोटोन. इकोटोनला संक्रमणात्मक प्रदेश म्हणून ओळखले जाते. तर बघा, इकोटोनमध्ये लगतच्या दोन्ही जीवसमुदायापेक्षा जास्त जैवविविधता देखील असते. जैवविविधता जास्त प्रमाणात आढळून येत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPIM ची स्थापना केव्हा झाली? तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPIM ची स्थापना केव्हा झालेली? त्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा ऑप्शन, 1964 मध्ये अशा प्रकारे याची स्थापना झालेली आहे. तसंच काँग्रेसची स्थापना कधी झालेली असा पण प्रश्न येऊ शकतो. तर काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झालेली आहे. तसंच BJP भारतीय जनता पार्टीची स्थापना केव्हा झाली? तर 1980 मध्ये याची स्थापना झालेली आहे. तसंच बहुजन समाज पार्टी याची स्थापना केव्हा झाली? बहुजन समाज पार्टी, तर याची स्थापना झाली 1984. तसंच आम आदमी पार्टी 2012. ह्या काही पार्ट्यांची नावं कमीत कमी लक्षात असू द्या आणि त्यांची स्थापना वर्ष लक्षात असू द्या. तसंच CPIM ची स्थापना झालेली 1964ला. पुढचा क्वेश्चन पाहूया, एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान डॅश डॅशचे आहे? तर बघा, हे विधान अगदी अर्थपूर्ण आहे. आपल्याला वाटतं एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. किती साधं उदाहरण, किती साधं सेंटेन्स आहे. तर तसं नाही मित्रांनो. हे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत रॅग्नर नर्क्स यांनी हे विधान केलेलं आहे. तर 2 नंबरचा ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. तसेच संतुलित वाढ सिद्धांताचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. तसंच दारिद्र्य दूर करण्यासाठी भांडवलाचे महत्त्व त्यांनी पटवून दिलेले आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी भारताचे कितवे नौदल प्रमुख म्हणून कारभार स्वीकारलेला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, 26वे नौदल प्रमुख म्हणून ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी नौदल प्रमुख म्हणून पद हे स्वीकारलेलं आहे. तसंच ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे 4 स्टार अधिकारी आहेत, 4 स्टार. तसंच नौदल प्रमुख आहेत. यापूर्वी त्यांनी 38वे नौदल उपप्रमुख म्हणून काम केलेलं होतं. बघा, पुढचा क्वेश्चन आहे, निलगिरी तहर या प्राण्यांचे सर्वेक्षण करण्यात येत असून हा कोणत्या राज्याचा प्राणी आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, तमिळनाडू राज्याचा हा राज्य प्राणी आहे निलगिरी तहर. तसंच निलगिरी तहर हा प्राणी केरळ राज्यात देखील हा प्राणी आढळून येतो. पुढचा क्वेश्चन आहे, 6व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, मालदीवमध्ये अशा प्रकारे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, भारताच्या अभय शर्मा यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर अभय शर्मा यांची युगांडा, म्हणजेच डी ऑप्शन करेक्ट आहे, युगांडाच्या क्रिकेट असोसिएशनचे 23 एप्रिल 2024 रोजी भारतीय माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अभय शर्मा यांची T20 विश्वचषक स्पर्धेची पुरुषांच्या राष्ट्रीय संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन पहा, शासकीय कागदपत्रावर वडिलांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे?
तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन 1 मे 2024 पासून अशा प्रकारे याची अंमलबजावणी होत आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. पुढे ग्रंथाची नावे दिली आहेत, त्यासमोर दिलेल्या लेखकांच्या नावापैकी योग्य पर्याय शोधा. तर बघा, शाकुंतल हे ग्रंथाचं नाव आहे आणि यांचे लेखक कोण होते? तर शाकुंतलचे लेखक होते कालिदास, म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच कालिदासने अजून काही ग्रंथ लिहिलेले आहेत बघा. तर त्याचं आहे अभिज्ञान शाकुंतल, तसंच रघुवंश, तसंच मेघदूत हे, तसंच कुमार संभव हे त्यांचे काही अजून साहित्य संपदा आहे. पुढचा क्वेश्चन पाहता. दिलेल्या पर्यायामधून पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. आता आपण मराठीचे क्वेश्चन पाहत आहोत. आत्तापर्यंत GK आणि 5 ते 6 क्वेश्चन करंट अफेअरचे घेतलेले आहेत मित्रांनो, आणि खाली आता आपण 10 क्वेश्चन मराठीचे ग्रामरचे घेणार आहोत. तर बघा, तुमची पोलीस भरतीचं फिजिकल चालू आहे. काही ठिकाणी खूप पावसामुळे गोंधळ चाललेला आहे आणि ऐन पावसाच्या पिरियडमध्ये गव्हर्नमेंट अशा प्रकारे मुलांची छळवणूक करत आहे आणि या पावसाच्या पिरियडमध्येच तुमचं फिजिकल देखील होत आहे. तर घाबरून जायचं काही कारण नाही. आपल्या नशिबात असेल किंवा आपण जर त्याच्यासाठी मेहनत केलेली असेल तर ती गोष्ट आपल्याला भेटणारच आहे. तुम्ही हार मानू नका. कोणत्याही परिस्थितीत माणसाने खंबीरपणे राहायचं असतं आणि जो खंबीर राहून त्या स्पर्धेला तोंड देतो तोच या स्पर्धेमध्ये टिकून राहतो किंवा यशस्वी होतो. तर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर कोणत्याही पावसाला घाबरून जाऊ नका, कशालाच घाबरून जाऊ नका मित्रांनो. आहे त्या परिस्थितीला सामोरे जा आणि फिजिकल द्या, आणि फिजिकल झाल्यानंतर प्रॉपर स्टडीला लागा. लगेच तुमची एक्झाम पण होणार आहे. गव्हर्नमेंटने ठरवलेलंच आहे तुम्हाला थोडा त्रास द्यायचा, तर तुम्ही ठरवून घ्या, हा त्रास सहन करून मी वर्दी मिळवणारच आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं सांत्वन करा किंवा काय करायचं असेल ते करा, पण आपल्याला ह्या पावसातच फिजिकल द्यायचं आहे असं ठरवून फिजिकलची तयारी करा. आणि काही ठिकाणचं फिजिकल झालेलं आहे, काही दुर्घटना घडलेल्या आहेत, तर त्याच्याकडे न लक्ष देता, हा 1% दुर्घटना घडत असतात, पण 80% ते 90% काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात. त्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे तुम्ही फोकस करा आणि त्याप्रमाणे तुम्ही फिजिकलची तयारी करा. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे आपला. दिलेल्या पर्यायामधून पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. तर याचा अर्थ काय होतो? अत्यंत गरिबीची स्थिती असणे, म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे, अत्यंत गरिबीची स्थिती असणे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. पुढील म्हण पूर्ण करा. जळत्या घराचा डॅश डॅश. तर जळत्या घराचा पोळता वासा. इथे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जळत्या घराचा पोळता वासा हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. तर या म्हणीचा अर्थ काय होतो? नुकसान होत असताना जमेल तेवढे वाचवण्याचा प्रयत्न करणे असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे जळत्या घराचा पोळता वासा. तर पुढचा क्वेश्चन आहे. कर्तव्यदक्ष या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर कर्तव्यदक्ष या शब्दाला समानार्थी शब्द आहे कर्तव्य तत्पर, तसंच कर्तव्याला जागणारा. हे दोन्ही ऑप्शन इथे करेक्ट आहेत, परंतु इथे थोडी प्रिंट मिस्टेक झाल्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजे इथे कर्तव्य तत्पर किंवा कर्तव्याला जागणारा असं जर ऑप्शन येत असतील खाली, तर कर्तव्यदक्ष या शब्दाला ते दोन्हीही समानार्थी असणार आहेत. त्यामुळे इथे 2 ऑप्शन लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. साखळी या शब्दाचा पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी शब्द नाही? तर साखळी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असा क्वेश्चन आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कटक, म्हणजे डी ऑप्शन हा त्याचा समानार्थी शब्द नाही साखळीचा. तर साखळी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अडकवण, तसंच सरी आणि सरपळी हे तिन्ही शब्द साखळी या शब्दाचे समानार्थी आहेत. परंतु कटक म्हणजे काय? तर कटक म्हणजे आहे सैन्य. काय? सैन्य. पुढचा क्वेश्चन पहा. पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार कोणता? तर पोबारा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार आहे 3 नंबरचा ऑप्शन सुंबाल्य करणे. सुंबाल्य करणे. तर सुंबाल्य करणे म्हणजेच काय? तर पळून जाणे हा त्याचा अर्थ होतो. पुढचा क्वेश्चन आहे आता. कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता? तर कधीही जिंकला न जाणारा म्हणजेच अजिंक्य, म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणत्या जातीचे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन स्वल्प विराम इथे वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढील शब्द कोणत्या उपसर्गाचे आहेत? तर बघा, अबोल, अनोळखी आणि अजान. उपसर्ग कोणता लागलाय बघा? अबोलला अ,
आणि हे सगळे मराठीचे उपसर्ग असल्यामुळे आपलं सेकंड ऑप्शन इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यात विधेय कोणते आहे? तर या वाक्यात विधेय म्हणजेच क्रियापद. तर क्रियापद कोणते आहे? जातो, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 30 क्वेश्चन घेतलेले आहेत, ज्यामध्ये करंट अफेअरचे पण इन्क्लूड आहेत, तसंच मराठीचे पण इन्क्लूड आहेत आणि बाकीचे GKचे, जे की खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत आणि ह्याचा फायदा तुम्हाला नक्की एक्झाममध्ये होणार आहे. तरी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाठीमागचे व्हिडिओ सर्व पाहून घ्या मुलांनो, कारण एक्झाम तोंडावर आलेली आहे तुमची आणि या एक्झामच्या जवळ येण्याने घाबरून किंवा हुरळून जाऊ नका. व्यवस्थित प्लॅन करून स्टडी केला तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि आपले पाठीमागचे सर्व व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे. त्यामुळे पाठीमागचे सर्व व्हिडिओ आणि येणारे सर्व व्हिडिओ पाहत चला आणि आपल्यासोबत जोडून राहा किंवा म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्ही अपडेट शोधत राहा किंवा जी काही अपडेट भेटत असेल किंवा जे काही अपडेट व्हिडिओ भेटत असतील ते तुम्ही पाहत चला, जेणेकरून तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे. हा माझा शब्द आहे. काही अडचणीमुळे आपण मध्ये काही 1-1.5 महिना व्हिडिओ नाही बनवू शकलो, त्यामुळे त्याबद्दल माफी असावी, कारण माझा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ नाही देऊ शकले. परंतु आता इथून पुढे आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहोत किंवा व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत. थँक्यू व्हेरी मच. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.